this is the part of your second semester syllabus. What are the criteria of successful investment? So let me give you some further insights about the criteria. There are 5 criteria while selecting the investment. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हे 5 क्रायटेरिया आहेत. व्हॉट आर दोज क्रायटेरियाज? फर्स्ट इज अ रिटर्न. रिटर्न आपल्याला चांगला मिळाला पाहिजे. आय शुड गेट रिटर्न विच इज मोर दॅन द इन्फ्लेशन रेट. On an average basis, the inflation is around 10 to 12% per annum. So if I am investing in any investment option, the rate of return per annum should be more than 10 to 12%. So if I invest in fixed deposit, I get the returns which are lesser than the inflation. मराठीमध्ये सांगायचं तर महागाईचा जो दर असतो त्या दरापेक्षा मला जर जास्त रिटर्न्स मिळाले तरच मी सक्सेसफुल होतो. आणि जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स जुने पारंपरिक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, उदाहरणार्थ फिक्स्ड डिपॉझिट असेल, PPF असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल, NSE असेल, ऑल दीज इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स गिव्स द रिटर्न विच इज युजली लेसर दॅन द इन्फ्लेशन. सो व्हॉट इज द वे आउट? 3 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे रिअल इस्टेट, सेकंड ऑप्शन आहे गोल्ड, अँड थर्ड ऑप्शन इज द स्टॉक मार्केट अँड म्युच्युअल फंड्स. परंतु if you see the real estate, you require huge investment. You are required to take a bank loan. Then the decision is irreversible. Once you take the decision, it's very difficult to get back from that decision. Gold च्या बाबतीत for last 3-4 years, gold is giving fantastic return. But if you compare gold with the stock market for the longer run, then stock market has beaten gold as on the basis of returns. अजून गोल्डचा प्रॉब्लेम आहे की गोल्ड फिजिकल गोल्ड ज्यावेळी तुम्ही परचेस करता तो देर इज नो अश्युरन्स ऑफ गेटिंग अ प्युअर गोल्ड. सो दॅट इज नॉट केस इन स्टॉक मार्केट. वेन यू आर बाईंग द शेअर्स देर इज नो क्वेश्चन ऑफ गेटिंग प्युअर स्टॉक मार्केट शेअर और अनप्युअर. इट्स नॉट देअर. सो in total or in conclusion we can say that stock market gives the good returns. दुसरा आहे सेफ्टी. हा पॉइंट आहे. आत्ताच्या जर तुम्ही काळात बघितले गेले 2-3 महिने असं बऱ्याच जणांना वाटत असेल की स्टॉक मार्केट खूप काय रिस्की झालेलं आहे किंवा निगेटिव्ह रिटर्न्स देत आहे, लॉस खूप होत आहे. बट जनरली वेन वी कम टू सच कन्क्लुजन्स और वेन वी टॉक अबाउट सच थिंग्स, we talk about a very short period of time. We talk about 3 months, we talk about 6 months, we talk about maximum 1 year. पण जर तुम्ही आता अगदी आपण सेन्सेक्सच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर आता सेन्सेक्स साधारणतः 74-75,000 आहे. सो ऑलमोस्ट गेल्या वर्षी पण हाच सेन्सेक्स होता 74-75,000. म्हणजे फक्त आपण 1 वर्ष मागे गेलेलो आहे. पण बिफोर दॅट समबडी हू हॅज इन्व्हेस्टेड बिफोर 2024, समबडी हू हॅज इन्व्हेस्टेड इन 2023, हू हॅज इन्व्हेस्टेड इन 22, 21 और बिफोर दॅट, ही इज अर्निंग प्रॉफिट टुडे ऑल्सो. त्यामुळे लॉस आत्ता कुणाला होतोय? जानेवारी नंतर ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांना. पर्टिक्युलरली ट्रम्प पॉलिसीमुळे हा लॉस टेम्पररी पिरियडसाठी असेल, 6 महिने वर्षभर चालू राहील. सो वी कॅन से द स्टॉक मार्केट इज सेफ इन द लॉंगर रन. स्टॉक मार्केट ऑफकोर्स इट इज अ रिस्की इन द शॉर्ट रन. थर्ड पॉईंट आहे लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे आपल्याला पैसे परत कधी लगेच मिळू शकतात का, उशिरा मिळू शकतात. नाव ऑन दिस क्रायटेरिया इफ यू कम्पेअर से रिअल इस्टेट विथ स्टॉक मार्केट, रिअल इस्टेटमध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला परत मिळायला खूप उशीर लागतो किंवा परत मिळतच नाहीत. एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली की वर्षानुवर्ष ती रिअल इस्टेटमध्ये पडून राहते पैसे. परंतु स्टॉक मार्केटमध्ये यू गेट द मनी इमिजिएटली आफ्टर द सेलिंग. सो लिक्विडिटी इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बेनिफिट ऑफ स्टॉक मार्केट. चौथा पॉईंट आहे ड्युरेशन ऑफ द इन्व्हेस्टमेंट. इफ यू इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेट, इफ यू इन्व्हेस्ट इन गोल्ड, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागते. पण स्टॉक मार्केटमध्ये यू कॅन डू डेली ऑल्सो. यू कॅन डू डेली ट्रेडिंग, यू कॅन डू फ्युचर्स अँड ऑप्शन्स. आता मेनी पीपल से दॅट देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ हाय लॉस इन फ्युचर अँड ऑप्शन. दॅट इज ट्रू. But if you follow certain guidelines, if you follow certain rules, then the losses which are possible in derivative market, that is future and option, that can be minimized. आजचा आपला टॉपिक फ्युचर अँड ऑप्शन हा नाही आहे, त्यामुळे वी विल नॉट टॉक मच अबाउट दॅट. पण जाता जाता आपण रेफरन्स घेऊ शकतो की ड्युरेशन ऑफ द इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी लेस इन फ्युचर अँड ऑप्शन. जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये तुम्ही पैसे परत मिळवू शकता जर तुमचा अभ्यास चांगला असेल. अँड इफ युअर लक इज गुड, वी शुड नॉट से लक इज गुड, पण काही वेळेला लक सुद्धा मॅटर करतं, तर तुम्हाला फ्युचर ऑन ऑप्शन चा फायदा होऊ शकतो. आणि लास्ट इज द टॅक्स बेनिफिट.
I'm not sure how many of you are aware of the income tax latest rules, but for time being, we can say that if we invest in stock market for a period of more than 1 year, आपल्याला टॅक्स बेनिफिट खूप चांगले मिळतात. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी मी जर गुंतवत असेल तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स पडतो. 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स पडतो. अँड लॉंग टर्म टॅक्स यू कॅन अवॉइड बाय प्लॅनिंग युअर इन्व्हेस्टमेंट. तुमची स्टॉक मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट विड्रॉवल जर तुम्ही प्लॅन केली तर तुम्हाला झिरो टॅक्स बसू शकतो. अर्थात यू शुड बी व्हॉट यू कॅन से, यू शुड बी not expert, but you should be aware of the what are the long-term capital gain tax rules. At least you should be in touch with the tax consultant or a chartered accountant so that you can plan your investment in stock market. तर हे 5 क्रायटेरिया आहेत ज्याच्यामुळं तुमची इन्व्हेस्टमेंट आयदर सक्सेसफुल होती किंवा फेल्युअर जाती. आता ह्या सेशनमध्ये आपल्याला एवढा वेळ नाहीये प्रत्येक याचा इन्व्हेस्टमेंट ऑप्शनचा विचार करायला, परंतु once this session is over, the students or even the faculty or the staff, they can evaluate various investment option based on these 5 criteria. रिअल इस्टेटचा तुम्ही इन्व्हेस्टमेंट घ्या. दिस कॅन बी अ व्हेरी गुड टॉपिक फॉर द समर इंटर्नशिप. दिस कॅन बी अ व्हेरी गुड टॉपिक फॉर युअर डेस्क रिसर्च. दिस कॅन बी व्हेरी गुड टॉपिक फॉर युअर फील्ड रिसर्च. की टेक 4-5 इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. रिअल इस्टेट वर्सेस स्टॉक मार्केट, गोल्ड वर्सेस स्टॉक मार्केट, फिक्स्ड डिपॉझिट वर्सेस स्टॉक मार्केट. आणि हे 5 क्रायटेरिया घ्या आणि यू विल गेट मॅक्सिमम इन्फॉर्मेशन ऑन सेकंडरी डेटा. गुगलवर तुम्हाला सगळी माहिती मिळू शकेल आणि तुमच्या पण आयडियाज क्लिअर होतील. सो दिस इज द फर्स्ट पॉइंट विच वी डिस्कस, व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंट. नाव वी विल गो टू द सेकंड पार्ट. हे 5 क्रायटेरिया बघितल्यानंतर स्टॉक मार्केट ह्याच्या दृष्टीनं काय कसं आपल्याला पडतं. सो वी विल talk about these 5 criteria. Stock market gives good returns. We have already seen that it gives good return in longer run. To be specific, it can give a return of around 15 to 16%. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर कुठल्याही माणसाला, आय एम रिपीटिंग माय वर्ड्स, कुठल्याही माणसाला 15 ते 16% पर ॲनम रिटर्न मिळू शकतात. Students will ask how you can say so boldly or how you can say so confidently. There is data to prove my logic. If you calculate the returns of Sensex is the stock market index. Bombay Stock Exchange चा index आहे Sensex. 1980 साली तो चालू झाला होता. And Sensex was started at the level of 100. 100च्या पातळीवर सेन्सेक्स हा चालू झाला होता 1980 साली. आज 2025 मध्ये तो सेन्सेक्स 75,000 आहे पडून सुद्धा. तो 85,000 होता, पण नाव इट हॅज गॉन अँड इट हॅज रीच डाऊन टू द लेवल ऑफ 74 or 75,000. So if you can put these figures in MS Excel, or if you can put these returns on the calculator and calculate the annual return, the answer will come to 15%. म्हणजे काय, सेन्सेक्सनं गेल्या 40-45 वर्षामध्ये ॲव्हरेज 15 ते 16% रिटर्न दिलेला आहे. त्यामुळं कुठल्याही माणसांना, अगेन आय एम रिपीटिंग माय वर्ड्स, एनी पर्सन हू डझंट नो एनिथिंग अबाउट स्टॉक मार्केट कॅन गेट रिटर्न ऑफ 15 to 16% in the long run. I am repeating my words, in the long run, not in the short run. In the long run you will get a minimum 15 to 16%. ह्याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही एक्सपर्ट असाल, स्टॉक क्रंचिंग तुम्ही करू शकत असाल, F&O करू शकत असाल, तर यू विल गेट डेफिनेटली गुड रिटर्न्स. बट ऑन एन ॲव्हरेज आय कॅन से 15% वन शुड गेट. सेकंड पॉईंट इज स्मॉल इन्व्हेस्टमेंट. यू कॅन स्टार्ट विथ ₹500 ऑल्सो. 500 रुपये असलेला, इवन 100 रुपीज म्युच्युअल फंड SIP स्टार्टेड. लास्ट वीक आय हॅव रिटर्न आर्टिकल इन डेली सकाळ, 100 रुपयाची SIP. म्हणून मी आर्टिकल जनरली आय डू राईट इन रिजनल लँग्वेज पेपर्स ऑन एव्हरी मंडे. सो लास्ट वीक आय हॅव रिटर्न आर्टिकल 100 रुपयाची SIP. सो यू कॅन गेट दॅट आर्टिकल इन डेली सकाळ, और इवन यू कॅन गुगल इट ऑन द website of any mutual fund. So you can start your investment by investing ₹100 per month. So again, I will appeal to all the students, not even to faculty and staff. All the students should start at least SIP of ₹100. At least त्यामुळे आपल्याला ही सिस्टीम कशी चालती, NAV कॅल्क्युलेट कशी होती, NAV अलॉट कशी होती, ऑल द थिंग्स यू विल गेट टू नो. थर्ड पॉईंट, हाय लिक्विडिटी. मागाशी आपण बघितलेलं आहे, डेली तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता, F&O करू शकता. Next point, duration is flexible. Already we have seen this.
1 दिवसासाठी इन्व्हेस्टमेंट करता येते, 5 दिवसासाठी करता येते, 1 आठवड्यासाठी करता येते, 1 महिन्यासाठी करता येते, 1 वर्षासाठी करता येते, लाईफ टाईमसाठी करता येते. इट डिपेंड्स अपॉन यू. सो ड्युरेशन इज टोटली फ्लेक्झिबल. आणि लास्ट पॉईंट, टॅक्स बेनिफिट्स. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे 1 वर्षापेक्षा टॅक्स जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर युअर टॅक्स इज मिनिमम अँड यू कॅन प्लॅन दॅट इन्व्हेस्टमेंट टू मिनिमाइज युअर टॅक्स. So now having said that, we will talk about what are the specific benefits. आतापर्यंत आपण गेली 10-15 मिनिटं वी आर टॉकिंग अबाउट जनरल बेनिफिट्स. फायदा जास्त होतो किंवा वेळ फ्लेक्झिबल आहे, ऑल दीज थिंग्स आर देअर. पण स्पेसिफिक फायदा काय होतो, those 4-5 points or 7-8 points we will discuss. Again, students who are interested in stock market career or the finance students, I request those students to take the screenshot or photo of this slide. There can be a very good SIP, there can be a very good summer internship project or any other project for these 7-8 points. स्टॉक मार्केटमध्ये बेनिफिट इन्व्हेस्टमेंट केल्यावर आता जे मी स्लाइड दिली आहेत किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 फायदे मिळतात. Briefly, in 5-10 minutes, we will discuss these benefits. First is the dividend. As a MBA students, you must be knowing that a company earning profit gives the dividend. Dividend 2 टाईपचे असतात, इंटरियम डिव्हिडंड असतो किंवा फायनल डिव्हिडंड असतो. सो डिव्हिडंड हा दुसरा कुठल्याही इन्व्हेस्टमेंट मिळत नाही. गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करून डिव्हिडंड मिळत नाही, रिअल इस्टेटमध्ये करून मिळत नाही, FD वर मिळत नाही. डिव्हिडंड ओनली अँड ओनली यू कॅन गेट ऑन स्टॉक मार्केट ऑर म्युच्युअल फंड्स. दुसरा आहे बोनस शेअर. बोनस शेअर म्हणजे तुम्हाला फ्री शेअर मिळतो. जर तुमच्या डीमॅट खात्यामध्ये समजा आता 10 शेअर्स आहेत एखाद्या कंपनीचे आणि त्या कंपनीनं बोनस शेअर अनाऊन्स केला आणि द रेशिओ ऑफ दॅट बोनस शेअर इज 1:1, 1:1 ह्या प्रमाणात जर बोनस केला तर तुमच्या 10 शेअरचे आपोआप 20 शेअर्स होतात. त्याच्यामध्ये छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते आपण आता बघणार नाही, पण टाइम बिंग ॲटलिस्ट एवढं लक्षात आलं पाहिजे आपल्याला, बोनस शेअर म्हणजे फ्री शेअर्स. उदाहरणार्थ काही दिवसापूर्वी विप्रो या कंपनीनं बोनस शेअर दिला होता किंवा ITC ही कंपनी होती, त्यातून ITC हॉटेल्स हे कंपनी डीमर्ज झाली होती आणि 10:1 ह्या रेशिओमध्ये ITCच्या लोकांना शेअर मिळाला. तर आता काही लोकांना आता हे सध्या कदाचित हे आता टेक्निकल वाटत असेल, हे काही कळत नाहीये. हे कळायचा मार्ग काय, यू स्टार्ट द इन्व्हेस्टमेंट. द ओनली वे इज टू स्टार्ट द इन्व्हेस्टमेंट. यू स्टार्ट फ्रॉम द गुड कंपनीज, ऑटोमॅटिकली यू विल गेट द ऑल दीज बेनिफिट्स. नेक्स्ट इज द स्प्लिट ऑफ शेअर्स. काही वेळेला शेअरची प्राइस खूप वाढली, उदाहरणार्थ MRF टायर जर तुम्ही बघितला तर MRF टायरच्या शेअरची किंमत 1,00,000 रुपये, कारण तो शेअर कधी स्प्लिटच झाला नव्हता. ॲज अगेन्स्ट दॅट जे बाकीचे चांगले शेअर्स आहे, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, ऑल गुड शेअर्स फॉर दॅट मॅटर, ते स्प्लिट होतात. ठराविक काळानंतर त्या शेअरचे डिव्हिजन केली जाते. म्हणजे 10 रुपयाचा शेअर असेल तर 5 रुपयाचे 2 केले जातात किंवा 1 रुपयाचे 10 केले जातात किंवा 2 रुपयाचे 5 केले जातात. इट डिपेंड्स अपॉन द डिसिजन ऑफ द मॅनेजमेंट. सो तो पण फायदा मिळू शकतो. स्प्लिट आणि बोनसमध्ये बरंचसं साम्य आहे, थोडासा फरक आहे. दोज आर द टेक्निकल डिफरन्सेस, वी विल नॉट गो इन टू दॅट, बट टाइम बिंग आय शुड अंडरस्टँड दॅट I can get bonus share, I can get the split of shares, I can get the right share. चौथा फायदा आपण बघतोय. राईट शेअरचा अर्थ असा आहे, whenever company issues new shares, you get the preference. मी जर एक्झिस्टिंग शेअर होल्डर असेल कंपनीचा, तर ती कंपनी ज्यावेळी नवीन शेअर्स काढेल त्यावेळी मला त्याचा आधी हक्क मिळतो. राईट शेअर्सला मराठीमध्ये अग्र हक्क भाग म्हणतात. अग्र हक्क म्हणजे यू आर ऑन द टॉप अँड यू गेट द फर्स्ट प्रेफरन्स ऑफ गेटिंग दॅट शेअर. फॉर एक्झाम्पल, फ्यू इयर्स बॅक टाटा मोटर्सनं राईट शेअर काढले होते, तर त्यावेळी जे लोक त्यांचे शेअर होल्डर्स असतील त्यांना तो राईट शेअर स्वस्तामध्ये मिळाला होता. सो दिस इज द राईट शेअर बेनिफिट. नेक्स्ट इज द व्हॅल्यू ॲप्रिशिएशन. थोडंसं मगाशी आपण बघितलं, व्हॅल्यू ॲप्रिशिएशन म्हणजे तुमच्या स्टॉक मार्केटमधल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढणार. किती वाढणार, मगाशी आपण उदाहरण बघितलेलं, ऑन द बेसिस ऑफ सेन्सेक्स ॲव्हरेज 15 to 16% दरवर्षी तुम्हाला व्हॅल्यू वाढू शकते. नंतरचा बेनिफिट आहे टॅक्स बेनिफिट. ऑलरेडी वी हॅव डिस्कस फ्यू पॉईंट्स अबाउट दिस. Tax benefit, long-term capital gain tax can be 0 if you plan your investment in a right way. And last benefit is voting right. ज्या ज्यावेळी कंपनीमध्ये रिझोल्युशन पास केला जातो, ज्या ज्यावेळी कंपनीमध्ये एखादा महत्त्वाचा डिसिजन घेतला जातो, त्यावेळी इक्विटी शेअर होल्डरना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जातं. सो द कॉमर्स स्टुडंट्स माइट बी रिमेंबरिंग देअर सब्जेक्ट ऑफ सेक्रेटरियल प्रॅक्टिस. There is one definition of equity shares. Equity shares are the owners of the company. असं आपण शिकलेलं आहे. कॉमर्सचे स्टुडंट्स असतील किंवा कॉमर्सचे फॅकल्टी असतील त्यांना आठवत असेल, इक्विटी शेअर्सना कंपनीचे मालक म्हणतात.
त्यामुळं whenever there is a meeting or whenever there is some decision which is related to the future prospects of that company, the equity shareholders get the right to vote on that. काही वेळेला स्पेशल रेझोल्युशन पण असतो ज्यावेळी 75% मेजॉरिटी लागती. आता हा वोटिंग राईट आहे, दॅट कॅनॉट बी काउंटेड इन मनी. याच्यातून आपल्याला पैसे काही मिळत नाहीत, पण ॲज अ MBA स्टुडंट, ॲज अ कॉमर्स स्टुडंट, ॲज अ फायनान्स स्टुडंट, or even as a marketing or HR student, I should have at least shares of 2 to 3 shares, 2 to 3 companies, perhaps which can be my dream company. फॉर एक्झाम्पल, मला समजा टाटा मोटर्समध्ये काम करायची इच्छा आहे. आय वॉन्ट टू गेट अ जॉब इन टाटा मोटर्स. सो आय शुड स्टार्ट विथ बाईंग अ शेअर ऑफ टाटा मोटर्स. जर माझी ड्रीम कंपनी इन्फोसिस आहे, देन आय शुड बाय अ शेअर ऑफ इन्फोसिस, so that I become the owner of that company. So that pride you can carry. I am the owner of that company. You get invitation for every meeting for that company. तर हे MBAच्या मुलांना जो कॉन्फिडन्स येण्यासाठी गरज आहे, त्यासाठी एखादा शेअर तरी चांगल्या कंपनीचा आपल्या डीमॅटमध्ये असलाच पाहिजे. So these are the 6-7 benefits. I will repeat that all the students who are interested in stock market, they should do desk research based on secondary data. All these data available. कसं करता येईल बघा आपल्याला, की फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक 2 कंपनीज, टाटा मोटर्स वर्सेस अशोक लेलँड, किंवा विप्रो वर्सेस इन्फोसिस, ITC वर्सेस नेस्ले इंडिया. एका सेक्टरमधल्या 2 कंपन्या घ्या आणि त्यांचं कंपॅरिझन करू शकता बेस्ड ऑन दिस 7-8 क्रायटेरिया. All the information is there available on the Google. All the information is available on the website of that company. What you have to do, you have to just compare the 2 companies, or you can compare 2 sectors also. So this is the next point. We will go to the सर थर्ड पॉइंट समझ में नहीं आया, स्प्लिट ऑफ शेयर. हाँ, so bonus share and split share we will discuss in detail. बोनस शेअरचा अर्थ काय? द स्टुडंट हू हॅज आस्क्ड क्वेश्चन अंडरस्टँड्स मराठी? येस सर. हां, ओके. बोनस शेअर आणि स्प्लिट शेअर मधला फरक सांगतो. एखाद्या कंपनीचा ओरिजिनल प्राइस आहे 10 रुपये आणि त्या कंपनीची आता शेअरची मार्केट प्राइस झालेली आहे 200 रुपये. The original price of that share is 10 rupees and the market price is ₹200. So in case of bonus share, that person, the shareholder, will get one more share of ₹10. One more share of ₹10. तर त्याच्याकडे 10 रुपयाचा पहिला शेअर आहे, त्याच्या डीमॅटमध्ये 10 रुपये म्हणजे फेस व्हॅल्यू ज्याला म्हणतात, दर्शनी मूल्य, त्याच 10 रुपयाचा शेअर त्याच्या खात्यामध्ये जमा होईल फ्री ऑफ कॉस्ट. पण इन केस ऑफ स्प्लिट ऑफ शेअर काय होणार आहे? त्याच्याकडे 10 रुपयाचा शेअर आहे आणि आता तो शेअर स्प्लिट झालेला आहे, 2 तुकडे पडलेले आहेत त्याचे, तर त्याला नवीन 10 रुपयाचा शेअर मिळणार नाही. त्याचा एक्झिस्टिंग 10 रुपयाचा शेअर आहे, त्याचे 2 पार्ट होतील आणि त्याच्या खात्यामध्ये 1 शेअर ऑफ ₹5, अनादर शेअर ऑफ ₹5, असे 5 रुपयाचे 2 शेअर जमा होतील. त्यामुळे इन बोथ द केसेस, इन बोनस अँड राईट शेअरची संख्या वाढते डीमॅटमध्ये, पण बोनसमध्ये काय मिळतं आपल्याला? नवीन शेअर मिळतो फ्री ऑफ कॉस्ट, फुकट ॲडिशनल शेअर मिळतो. आणि स्प्लिटमध्ये काय होतं? आहे त्या शेअरचे डिव्हिजन केले जाते. त्यामुळे वरवर बघता असं वाटतं की बोनस अँड स्प्लिट इज सेम, पण प्रॅक्टिकली बोनस इज मोर बेनिफिशियल दॅन राईट स्प्लिट ऑफ शेअर. स्प्लिटमध्ये आहे त्या शेअरचे फक्त तुकडे पडतात. आय होप आय हॅव क्लॅरिफाईड. सर आय वन डाउट. हॅलो सर, Ketan this side. I have one doubt. हा, Like you're saying there is a tax benefit, हा, right? But if you check this year budget, हा. so old tax regime will not get any benefit after maybe in some years. No, this is not about the old mostly. and this is not old and new regime. This is a separate tax. This is a capital gain tax. This is not the tax which is charged on the your salary. This is the capital gain tax, and this has nothing to do with your old or new tax regime. Even if you see the new tax regime or even old, so वहाँ पे अगर आप capital gain tax में long term capital gain tax देखिए, so that is 0 up to ₹1,25,000 or 2 lakhs. I'm not exactly sure about the amount, but that is exempted up to a certain limit. Okay, but that to depend on the
budget tax slabs, right? नाही टॅक्स स्लॅबचा संबंध नाही याच्यामध्ये. टॅक्स स्लॅब So कुठे that- ऍप्लिकेबल होतो? टॅक्स स्लॅब इज ऍप्लिकेबल ऑन युअर रेग्युलर इन्कम, सॅलरी असेल, बिझनेस प्रोफेशन वगैरे असेल, हा सेपरेट टॅक्स असतो, त्याला कॅपिटल गेन टॅक्स म्हणतात. यू आर अ कॉमर्स स्टुडंट और व्हॉट? No, I am engineering student. Engineering student, sir. There are 4-5 heads of the income tax. One is the income from salary, another is the income from house property, another is income from business, another is capital gain tax. So आप जो बोल रहे हैं slabs wise, that is applicable to salary income के लिए. Capital gain tax is totally different. Okay. So हाँ, तो आपको अगर इसमें डिटेल पढ़ाई करनी है तो व्हाट यू कैन डू, यू कैन गूगल इट. आप गूगल क्या कर सकते हैं कि कैपिटल गेन टैक्स या लॉन्ग टर्म कैपिटल गेन टैक्स ऑन स्टॉक मार्केट, आप ये गूगल कीजिए, आपको एग्जैक्ट डिटेल मिलेगा कि एक साल के बाद, यानी इफ आई इन्वेस्ट टुडे एंड इफ आई सेल आफ्टर 1 year, व्हाट आर द टैक्स बेनिफिट्स, और इन अदर वर्ड्स हाउ आई कैन मिनिमाइज माय टैक्स बर्डन. दैट यू कैन, ऑल द डिटेल्स यू कैन गेट. sure. I will do that. या एक मिनिट बोलू का सर? हाँ सर. या विद्यार्थ्याने जो प्रश्न विचारला तो खरं तो इन्कम टॅक्सच्या संदर्भात आहे. इन्कम फ्रॉम सॅलरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा. शेअर्सवर वेगळा टॅक्स असतो, हाँ हाँ असं कैपिटल गेन बरोबर ना? हाँ हो, त्यामुळे त्याचा आणि नॉर्मल इन्कम टॅक्सचा काहीही संबंध संबंध नाही. नाहीये. हो 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 त्यामुळे त्या मुलाला परत मी सांगेल. हो हो हो. ओके, कंटिन्यू. सर तुम्ही तिथे असल्याने माझं काम खूप सोपं आहे सर. अरे नाही सर. Okay, so we will go to the next slide. Very brief, in 2 minutes we will complete this slide. There are 2 stock exchanges. One is the Bombay Stock Exchange, another is the National Stock Exchange. The index of Bombay Stock Exchange is called as Sensex, and the index of National Stock Exchange is called as Nifty. So in fact this has nothing to do with your income. People say that whether I should invest in Bombay Stock Exchange, whether I should invest in National Stock Exchange, it has nothing to do with your investment. You can buy from either Bombay Stock. Some of the shares are listed on both the stock exchanges, some of the shares are listed on National Stock Exchange only. फक्त फरक करायचाच झाला तर असं आपण म्हणू शकतो. अगेन डोंट टेक मी ऑफिशियली, दिस इज माय पर्सनल व्ह्यू. नॅशनल स्टॉक एक्सचेंज इज मोर व्हॉट यू कॅन से इफिशियंट. अगेन डोंट टेक मी पर्सनली, डोंट टेक मी ऑफिशियली, दिस इज माय पर्सनल व्ह्यू. नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा जास्त इफेक्टिव्ह और जास्त इफिशियंट आहे. याचं कारण असं आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ज्यावेळी चालू झाला, इफ यू सी द इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट, इट वॉज स्टार्टेड इन द 1994. इट वॉज स्टार्टेड विथ द डीमॅट अकाउंट. बट बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इट वॉज स्टार्टेड वे बॅक इन द इयर 1875, आणि त्याच्यामध्ये बरेचसे ट्रान्झॅक्शन सुरुवातीला फिजिकल शेअर्समध्ये व्हायची. द डीमॅट कन्सेप्ट वॉज स्टार्टेड इन द इयर 1992-94. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वॉज रिक्वायर्ड टू कन्वर्ट ऑल द ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम द फिजिकल टू डीमॅट. त्यामुळे स्लाइटली यू कॅन गेट दॅट फिलिंग दॅट नॅशनल स्टॉक एक्सचेंज इज efficient. But again, that is my personal view. As a layman, you can say that I can invest either in Bombay Stock Exchange or in National Stock Exchange. दोन्हीकडेही मला सेम फायदा होऊ शकतो. Sensex and Nifty, those are the indices. You cannot directly buy the Sensex and Nifty. मला सेन्सेक्स खरेदी करायचा किंवा निफ्टी खरेदी करायचा ते शक्य होत नाही. There are 2 options or 2 ways to invest in Sensex and Nifty. One is the future and option. I don't know how many of the students are aware, पण मी थोडंसं जाताना रेफरन्स देतो. जर तुम्हाला इंडेक्स फ्युचर्स म्हणून प्रकार म्हणतात, तो जर करता येत असेल तर तुम्ही निफ्टी खरेदी करू शकता, त्याच्यामध्ये सेन्सेक्स खरेदी करू शकता. आणि दुसरा पर्याय आहे इंडेक्स म्युच्युअल फंड्स ज्याला म्हणतात. ह्या पर्यायातून तुम्ही सेन्सेक्स किंवा निफ्टी खरेदी करू शकता. अदरवाईज अ नॉर्मल इन्व्हेस्टर लाईक यू अँड मी कॅनॉट बाय सेन्सेक्स ऑन निफ्टी फ्रॉम द डीमॅट अकाउंट. याच्यावर काय क्वेश्चन असतील तर वी विल टेक ॲट द एंड. स्टॉक मार्केट इन इंडिया, अगेन व्हेरी ब्रीफ डिस्कशन. अराउंड 5,500 कंपन्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला आहेत. NSE इज अ कंपॅरेटिव्हली यंगर स्टॉक एक्सचेंज, दॅट्स वाय द नंबर ऑफ कंपनीज लिस्टेड ऑन NSE आर लेसर दॅन द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ॲट द सेम टाइम देर आर 45 ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज, ज्याला आपण म्युच्युअल फंड कंपन्या म्हणतो. मुद्दाम मी ही स्लाइड इन्क्लूड केलेली आहे कारण म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये MBAच्या मुलांसाठी देर इज अ ह्यूज स्कोप फॉर द जॉब. I will repeat my words. The asset management companies offer huge job scope, employment scope, as well as the independent practice scope
in the area of the mutual funds. There are 45 asset management companies, and Punekars are fortunate to have maximum asset management companies in Pune itself. बहुतेक सगळ्या कंपन्यांचे ऑफिसेस पुण्यामध्ये आहेत. आता आजकाल ऍक्च्युली फिजिकली ट्रान्झॅक्शन आपल्याला करायला लागत नाहीत. ऑल द ट्रान्झॅक्शन्स ऑफ म्युच्युअल फंड्स आर ऑल्सो ऑन डीमॅट अकाउंट ऑर ऑनलाईन. पण स्टील if you want to get a job, most of the offices of all these asset management companies are available in Pune. So stock market सारखाच म्युच्युअल फंड हा पण पर्याय खूप चांगला आहे करिअरसाठी. अगेन आय विल रिपीट दॅट दिस इज अ व्हेरी गुड एरिया फॉर युअर समर इंटर्नशिप. ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या ज्या 45 ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहेत त्यातली पहिली ॲसेट मॅनेजमेंट कंपनी वॉज UTI. UTI ही सर्वात पहिली म्युच्युअल फंड कंपनी आहे भारतातली. 1964ला ती चालू झालेली आहे. त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. फॉलोड बाय SBI यू कॅन डू द HDFC और लेटेस्ट म्युच्युअल फंड कंपनी, NJ म्युच्युअल फंड्स कंपनी. ह्या सगळ्यांचा तुम्ही अभ्यास कराल तेवढा थोडा आहे. सो ऑल दीज AMCs आर देअर. सो दिस वॉज द ब्रीफ हिस्ट्री ऑफ द स्टॉक मार्केट. So now some niche thing or the technical things we will try to cover. ज्यावेळी तुम्ही स्टॉक मार्केटचं स्क्रीन ओपन करता त्यावेळी समथिंग लाईक दिस यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. On the left hand there are the names of the companies and all the columns where the numbers are reflected that talk about the prices of that share. For example, ही स्क्रीन दिसत नसेल नीट. I am aware. Hello. The screen may not be visible because the numbers are very small, but I will try to explain. The first row is of the Axis Bank. Axis बँकच्या शेअर प्राइसची सगळी माहिती आहे ह्या मोमेंटची. दिस टॉक अबाउट द रिअल टाइम प्राइस. आत्ता 11:05 झाली तर 11:05 प्राइस आत्ता काय आहे. हा शेअर आज ओपनला किती झाला, काल क्लोजला किती झाला, हाऊ मेनी बायर्स आर देअर, हाऊ मेनी सेलर्स आर देअर, व्हॉट वॉज द मॅक्सिमम प्राइस इन लास्ट 52 वीक्स. 52 वीक्स म्हणजे एक वर्ष. व्हॉट वॉज द लोएस्ट प्राइस इन लास्ट 52 वीक्स. ही सगळी माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते. ह्या शेअर्समध्ये दिवसभरात ट्रान्झॅक्शन किती झाली. आता स्टुडंट्स मे बी सरप्राइजिंग, ही माहिती मला कशाला लागते, एवढी सगळी माहिती घेऊन मी करणार काय. सो त्याचं उत्तर पुढल्या 1-2 स्लाइडमध्ये असेल की एवढी सगळी माहिती ॲक्सिस बँकला बायर्स किती आहेत, सेलर्स किती आहेत, कशाला मला पाहिजे, कशासाठी लागते ती आपण नंतर बघूया. टाइम बिंग जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दॅट दिस टाईप ऑफ स्क्रीन विल बी देअर. एवढी स्क्रीन दिसल्यावर कन्फ्युज व्हायची काही गरज नाही आहे, कारण का वी आर नॉट डिलिंग ऑल दिस शेअर्स. इफ आय एम डिलिंग इन ओनली टाटा मोटर्स और आय एम डिलिंग इन ओनली ॲक्सिस बँक, मला फक्त ॲक्सिस बँकचंच बघायला पाहिजे. जनरली पीपल ट्राय टू स्टडी ऑल द थिंग्स ॲट वन टाइम. मुलांना सगळ्या गोष्टीचा एकदम अभ्यास एकाच वेळी करायचा असतो. दॅट इज नॉट पॉसिबल. यू फोकस व्हेरी फ्यू शेअर्स. 3-4 शेअर्स सिलेक्ट करा, त्याचाच फक्त अभ्यास करा फ्रॉम द करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू और फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. सो दिस इज द स्क्रीन. ओके, स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना यू कॅन डू द इन्व्हेस्टमेंट बाय 2 वेज. वन इज द प्रायमरी मार्केट, ज्याला IPO आपण म्हणतो, किंवा काही केसेसमध्ये दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रेश पब्लिक ऑफर, FPO त्याला म्हणतात. सो यू कॅन बाय डायरेक्टली शेअर्स फ्रॉम द प्रायमरी कंपनी. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी मार्केट. IPO ज्याला आपण म्हणतो. लास्ट 2-3 years इंडिया वॉज हॅव्हिंग द मॅक्सिमम नंबर ऑफ IPOs. Particularly in the year of 2024, there were the n number of IPOs, and most of the IPOs have given very good returns. पण ती सिच्युएशन 2025 मध्ये राहिलेली नाही. IPOs कमी होत आहेत, or the profit which we were getting in the 2024, now we are not getting the same amount of profit in the 25. So primary market is good, but that is not always good. So primary market is good for those people who want to invest only in the IPOs, or for those people who want to try their luck. क्योंकि यहाँ पे everybody may not be get the share. If the number of applicants are more, जिसको अपन over subscription बोलते हैं, in that case you may not get the share, or if the under subscription is there, you may get share, but the share may get leased at discount. त्यामुळे प्रायमरी मार्केटमध्ये रिस्क पण खूप असते. As a friend or as a friendly advice, I will say that try to avoid primary market if you are not old investor, if you are not a seasoned investor in the stock market. Avoid primary market. If you ask me, I have never recommended or I have never personally invested in primary market.
better way is go for the secondary market. Secondary market means buying and selling of the existing shares. You are not investing in IPO, you invest in the secondary market, means you buy from the market. You can keep the shares for a long time, ज्याला delivery trading आपण म्हणतो. You buy the share and you hold it for the long run. Day trading याचा अर्थ buy today and sell today, that is the day trading. And there are two types of analysis required for the study of the secondary market. Now this is very important area. आतापर्यंत आपण जे बघत होतो that was what you can say, what are the benefits, what is the history. Now this is the crux of the stock market. मला दोन प्रकारचे अभ्यास करायला लागतात. जर मला डिलिव्हरी ट्रेडिंग करायचं असेल तर आय मस्ट बी एक्सपर्ट इन फंडामेंटल अनालिसिस. आणि जर मला डे ट्रेडिंग करायचं असेल किंवा फ्युचर अँड ऑप्शन करायचं आहे, देन आय मस्ट बी एक्सपर्ट ऑफ टेक्निकल अनालिसिस. इफ आय एम डुईंग डे ट्रेडिंग विदाउट टेक्निकल अनालिसिस, आय एम ड्रायव्हिंग अ कार विदाउट ब्रेक. मॅक्सिमम लोकांना ज्यावेळी लॉस होतो डे ट्रेडिंगमध्ये, ते लोक टिप्सवर काम करत असतात. सो द व्हेरी सिम्पल रूल फॉर द स्टॉक मार्केट, स्वतःचा अभ्यास करा. डोंट ट्राय टू फाइंड आउट एनी स्टॉक मार्केट गुरु. डोंट ट्राय टू फाइंड आउट एनी मेंटॉर इन स्टॉक मार्केट. तुम्ही स्वतःचे गुरु असता, स्वतःच इन्व्हेस्ट करायचे आणि स्वतःच अभ्यास करायचा. सो दीज आर टू टाइप्स ऑफ अनालिसिस. ॲज अ MBA स्टुडंट यातला काही भाग तुम्हाला झालेला असेल किंवा सेकंड इयरमध्ये पर्टिक्युलरली फायनान्सच्या मुलांना यातला बराचसा पाठ असेल. Not required that everybody should be a MBA finance or a chartered or a cost accountant or a company secretary. MBA marketing असतील, मुलं असतील, MBA HR, MBA operations, any student who has a good logic, any student who understand numbers. आता थोड्या वेळ एका इंजिनिअरिंग मुलांनी प्रश्न विचारला होता. सो you can be an engineer, you can be a BA, you can be a BSc, you can any graduate. Don't get that feeling that I am not a commerce student. Commerce student असेल तर फक्त बेनिफिट एवढाच असतो की तुम्हाला ह्या टर्म्स आधी माहीत असतात, बाकी दुसरा कुठलाही बेनिफिट नाही आहे. सो फंडामेंटल अनालिसिस अँड टेक्निकल अनालिसिस, स्टुडंट्स हू आर इंटरेस्टेड इन दिस अनालिसिस आर रिक्वेस्टेड टू गूगल दिस पॉइंट्स. फंडामेंटल अनालिसिस क्या होता है, if possible join some particular class so that you will get the details of fundamental analysis and technical analysis. So fundamental analysis agdi basic criteria. I will repeat my words. I am talking about very basic things. So what the fundamental analysis talk about? There are two companies. एक example घेतलेला आहे, कंपनी X and कंपनी Y. आता पहिली रो जर तुम्ही बघितली, द फर्स्ट रो इंडिकेट्स द प्रॉफिट आफ्टर टॅक्स, जिसको हम पैट बोलते हैं. सो तो पैट इज फॉर द कंपनी X इज ₹1 lakh अँड फॉर Y कंपनी इज ₹50,000. आता फक्त एवढ्याच जर क्रायटेरियावर जर तुम्ही बघितलं कुठली कंपनी चांगली आहे, तर मोस्ट ऑफ द पीपल विल से दॅट कंपनी X इज बेटर, कारण कंपनी X चा प्रॉफिट जास्त आहे. ऑफकोर्स, कारण का Y कंपनीचा प्रॉफिट इज ओनली 50,000 ॲज अगेन्स्ट दॅट द प्रॉफिट ऑफ X कंपनी इज ₹1 lakh. बट इफ वी गो इन टू डिटेल, सेकंड रो बघा, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. कंपनी Xचे शेअर्स आहेत 10,000, कंपनी Yचे शेअर्स आहेत 2,000. आता पहिली रो आहे प्रॉफिटची, दुसरी रो आहे नंबर ऑफ शेअर्सची. आता वी विल टॉक अबाउट द कंपनी X. कंपनी Xचा प्रॉफिट आहे 1 लाख आणि शेअर होल्डर्स आहेत 10,000. म्हणजे एव्हरी शेअर होल्डर कॅन गेट अ रिटर्न ऑफ ₹10. 1 लाख रुपये 10,000 लोकांच्यात वाटायचे. That is called as earning per share, EPS. So in case of X company, profit of ₹1 lakh is to be divided amongst 10,000 shareholders so that each shareholder can get EPS or earning of ₹10. Exactly opposite to that, Y company मध्ये EPS हा ₹25 कारण 50,000 प्रॉफिट हा 2,000 लोकांमध्येच गुंतवायचा. म्हणजे नुसतं तुम्ही प्रॉफिटच्या आकड्यावर गेला तर कंपनी X सीम्स टू बी बेटर, बट इफ यू कॅल्क्युलेट EPS, इन दॅट केस कंपनी Y इज बेटर. सो दिस इज व्हेरी बेसिक पार्ट ऑफ फंडामेंटल अनालिसिस. सो फंडामेंटल अनालिसिस टॉक अबाउट द प्रॉफिटेबिलिटी ऑफ दॅट कंपनी इन द लॉंग रन. आता हे ह्याच्यावरच संपत नाही, ह्याच्या पुढचा रेशिओ आहे PE रेशिओ, प्राइस अर्निंग रेशिओ. आय हॅव नॉट इन्क्लुडेड दॅट इन दिस पार्ट. आय जस्ट वॉन्टेड टू गिव्ह यू what you can say the introduction of the fundamental analysis. Fundamental analysis talk about the fundamental things. नावाप्रमाणेच आहे, it talks about the fundamental. What are the fundamental things? What is the profit?
What is the price of that share? What are the future plans of the share? Who is the management of that company? What are the products of that company? What is the expansion plan of that company? How many branches the company is having? What is the product range of that company? हे सगळे फंडामेंटल अनालिसिसचे भाग आहेत. And as a MBA student of any specialization, I will repeat my words, any specialization can do the fundamental analysis. Again, this can be a good topic for SIP or desk research. दोन कंपन्या घ्या and you do the fundamental analysis of two companies, or you select two sectors, FMCG versus banking versus IT, something like that. So fundamental analysis कुणाला यायला पाहिजे? I will go to the previous slide. जर तुम्हाला डिलिव्हरी ट्रेडिंग करायचं असेल, लॉंग टर्म ट्रेडिंग करायचं असेल तर फंडामेंटल अनालिसिस यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला डे ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस यायला पाहिजे, ज्याचं अगदी बेसिक, अगेन आय रिपीट माय वर्ड्स, व्हेरी बेसिक थिंग्स आर मेन्शन ऑन द स्लाइड. This is the line chart of one share that indicates the movement of the prices of a particular share. आता मगाची स्लाइड जी आपण बघितली ॲक्सिस बँकच्या आकडे खूप दिसत होते, तर ऑल दीज नंबर्स आर प्लेस्ड इन दिस ग्राफ. So there are different levels. What is the support level? What is the resistance level? At what price the people resist to buy? At what price the people resist to support? हे सगळी माहिती आपल्याला टेक्निकल अनालिसिस मध्ये कळू शकते. एक छोटंसं उदाहरण देतो. दॅट मे नॉट बी द सायंटिफिक एक्झाम्पल, पण तरी तुम्हाला मी त्यातनं बेसिक तरी समजून सांगायचा प्रयत्न करू शकतो. सेन्सेक्स जर तुम्ही बघितला तर सेन्सेक्स एक 2-3 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी 85,000ला पोहोचला होता. So to be specific, in the month of September 2024, Sensex was 85,000. And today the Sensex is around 74 to 75,000. So what conclusion we can draw from this? If we put all the numbers, daily numbers of Sensex on the chart, आपल्याला एक ग्राफ तयार होईल. तर what that graph will talk that 85,000च्या वर सेन्सेक्स जात नाहीये. ॲज अगेन्स्ट दॅट 74च्या सुद्धा खालती जात नाहीये, आत्ता जात नाहीये शॉर्ट रनमध्ये. ह्याच रेंजमध्ये तो शेअर सेन्सेक्स खेळतोय, थोडासा वर जातोय परत खालती येतोय. सो दीज टू लेवल्स आर कॉल्ड टिपिकली ॲज रेजिस्टन्स लेवल अँड सपोर्ट लेवल. 85,000ला रेजिस्टन्स लेवल म्हणतात, म्हणजे 85,000च्या वर मार्केट जात नाहीये, त्याचवेळी 75,000च्या पण खालती जात नाही. असं प्रत्येक शेअरची लेवल असती. एक आठवड्याची असती, 1 महिन्याची असती, 6 महिन्याची असती. इट डिपेंड्स अपॉन यू. तुम्हाला डे ट्रेडर व्हायचंय का पोझिशनल ट्रेडर व्हायचंय, 1 आठवड्यासाठी ट्रेडर व्हायचंय का 6 महिन्यासाठी व्हायचं, इट डिपेंड्स अपॉन यू. N number of charts will be available on the Google. N numbers of charts will be available on the different websites. आपल्याला त्याचा अर्थ समजून, अगेन सगळ्या स्टुडंट्सला असं वाटेल की अरे हे एवढा अभ्यास मी कधी करणार. नॉट रिक्वायर्ड. 2 शेअर्स निवडा, त्यांचा फक्त टेक्निकल अनालिसिस करा, तेवढाच टेक्निकल अनालिसिस करून फक्त त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा. सो दीज 2 टाइप्स ऑफ अनालिसिस आर रिक्वायर्ड. दिस इज द क्रक्स ऑफ स्टॉक मार्केट. तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये एक्सपर्ट व्हायचं असेल तर हे 2 पैकी एक तरी अनालिसिस मला यायलाच पाहिजे. दिस इज द मस्ट. यू कॅनॉट सक्सीड इन द स्टॉक मार्केट for the long run if you are not expert of either of, or I cannot say the expert, you do not understand either of these analysis. Either you should understand fundamental or you should understand technical analysis. Okay, quality is required to be a successful in the stock market. You should be consistent. This is very important thing. Regular investment तुम्ही करायला पाहिजे. People try to invest when the market is high. मार्केट ज्यावेळी कमी असेल त्यावेळी नोबडी कम्स टू द स्टॉक मार्केट. फॉर एक्झाम्पल अ शेअर लाईक विप्रो, शेअर लाईक टाटा मोटर्स, शेअर लाईक HDFC, सगळे शेअर्स इतके स्वस्त झालेत लास्ट 2-3 मंथ्समध्ये. बट पीपल आर नॉट बाईंग बिकॉज लोकांना आता भीती वाटते ह्याच्या खालती मार्केट जाईल का. सो दॅट कन्सिस्टन्सी शुड बी देअर. परसिव्हरन्स मीन्स यू शुड हॅव द ॲटिट्यूड ऑफ वेटिंग. वेटिंग तुमच्याकडे पाहिजे. जर तुमच्याकडे ते स्किल नसेल, if you are having the tendency of becoming panic, मग तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल होणार नाही. ॲनालिटिकल माइंड, मगाशी जसं म्हणलं मी, यू नीड नॉट टू बी अ फायनान्स स्टुडंट. यू कॅन बी अ इंजिनिअरिंग स्टुडंट, यू कॅन बी अ आर्ट्स स्टुडंट, यू कॅन बी अ BSc ॲग्रिकल्चर स्टुडंट.
फक्त एकच पाहिजे, तुमचं माइंड ॲनालिटिकल पाहिजे. तुम्हाला पैशाची भाषा कळली पाहिजे. पैशाची भाषा कळणं फार महत्त्वाचं आहे. मेनी ऑफ द पीपल दे नो मनी बट दे डू नॉट नो द व्हॅल्यू ऑफ मनी. So I should understand the value of money. I should understand the language of money. Then I will be successful in stock market. रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी पण थोडीशी पाहिजे आपल्याला. लॉंग रनमध्ये रिस्क खूप कमी असते, तरी सुद्धा आय शुड हॅव अ बिट गुड फायनान्शियल कंडिशन. इफ आय एम हॅविंग अ गुड अमाऊंट ऑफ लोन, ऑलरेडी माझ्या घरचे जर फायनान्शियल प्रॉब्लेम खूप असतील, then perhaps the stock market will be a difficult part for you. Again, I am saying that this is my personal view. This is not official statement, but I can say that you should have the risk bearing capacity. करियर ऑप्शन. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला करियर करायचं असेल तर 4-5 ऑप्शन्स असतात. यू कॅन बिकम द स्टॉक मार्केट ब्रोकर. स्वतः फायनान्शियल ॲडवायझर होऊ शकता, बँक्समध्ये जॉब मिळू शकतात किंवा म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतात. हे 4 ऑप्शन्स आहेत. मी फक्त ब्रॉड हे म्हणले, रिसर्च अनालिस्ट असतं, टेक्निकल अनालिसिस असतं, ऑल दीज थिंग्स आर देअर. बट ब्रॉडली यू कॅन से दॅट आयदर यू कॅन बिकम अ ब्रोकर और यू कॅन बिकम द ॲडवायझर और यू मे बी गेटिंग अ जॉब इन BFSI sector, particularly in mutual fund companies, or a stock broker or banks which are dealing in stock market and mutual funds. So these career options are there. So what are the exams required for that? That is part. Next. बेनिफिट्स ऑफ स्टॉक मार्केट करियर. कॉम्पिटिशन खूप कमी आहे, स्कोप प्रचंड आहे, टायमिंग्स आर अट्रॅक्टिव्ह. ऑल सॅटर्डे संडे मार्केट इज क्लोज्ड. Returns are good. You can do it part-time also. You can do it from your home also, and you can do it as a full-time job also. So all these benefits are there. Who is the ideal person to do the stock market career? If you are a chartered accountant, or if you are a cost accountant, or if you are a company secretary, or a CFA, or MBA finance. Other MBA student also can do if they are having the inclination towards the stock market. They understand the language of money. And last point number 6, I have written NISM modules. There is one institute called as National Institute of Stock Market. That institute conducts the examination. NISM exam साधारणतः 22 ते 24 एक्झाम्स आहेत. दर 2-3 महिन्यानंतर त्यांचे मॉड्यूल्स वाढत राहतात. आपल्याला त्यातली एक एक्झाम देऊन, कुठलीही आवडती एक्झाम देऊन, ज्या फील्डमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे ती एक्झाम देऊन आपण स्टॉक मार्केटमध्ये करिअर करू शकतो. सो MBA स्टुडंट्स कॅन गिव्ह दिस एक्झामिनेशन. ऑल दीज एक्झामिनेशन्स आर ऑनलाईन एक्झामिनेशन. आणि पुण्यामध्ये आपल्या स्वारगेटच्या जवळ जे इन्कम टॅक्स ऑफिस आहे तिथे त्यांचं सेंटर आहे. द कॉस्ट ऑफ द एक्झामिनेशन नेक्स्ट स्लाइडमध्ये मी दिलेली आहे. 3-4 एक्झामिनेशन मी तुम्हाला दिले आहेत MBAच्या मुलांना. ह्या 3 एक्झामिनेशन, दोज हू आर इंटरेस्टेड इन NISM एक्झाम, दे कॅन टेक द फोटो ऑफ दिस स्लाइड अँड दे कॅन गुगल फॉर द फर्दर इन्फॉर्मेशन. कॉस्ट ऑफ द somebody has unmuted. I request that student to mute. The duration of the examination is 2 hours or 3 hours. Fees is very also less. 1500, 3000, 2000 अशी फीज असते आणि पासिंग पर्सेंटेज 50%. सो NISMचे एक्झाम अवश्य द्या. ओनली पॉईंट इन दिस एक्झामिनेशन, 1 minute, मी मीटिंग थोडा वेळ. सो NISM एक्झामचा एकच पॉईंट आहे की द सर्टिफिकेट विच यू गेट आफ्टर द पासिंग एक्झामिनेशन इज व्हॅलिड ओनली फॉर 3 years. Every 3 years I have to reappear for this examination. So I can proudly say that I appeared for this examination, 2 modules of these examinations, in the year 1994 when I was pursuing my commerce graduation. BCom मध्ये असताना पहिल्यांदा मी ह्या एक्झामिनेशन दिलेल्या आणि 1994 पासून दर 3 वर्षानंतर मी एक्झाम देत आलोय. कारण का आय वॉज हॅव्हिंग पॅशन, आय वॉज हॅव्हिंग लाइकिंग टुवर्ड्स द स्टॉक मार्केट. तर तुमच्यापैकी मुलांपैकी बरीचशी मुलं अशी असतील की स्टॉक मार्केटमध्ये खूप लाइकिंग आहे. पैसे खूप कमी लागतात, 1,500-2 हजार रुपयामध्ये तुम्ही करू शकता. दर 3 वर्षानंतर एक्झाम द्यायची, त्यामुळे कॉम्पिटिशन खूप कमी असते. ज्याच्याकडे कन्सिस्टन्सी आहे, जो रियल इन्व्हेस्टर आहे किंवा जो रिअली इंटरेस्टेड इन द स्टॉक मार्केट आहे, अशीच मुलं फक्त ही लॉंग रनमध्ये स्टॉक मार्केटमध्ये हा एक्झाम देत राहतात.
if you want further details, you can just Google the NISM. NISM चं ऑफिस आपल्या पुणे मुंबई हायवेला त्यांचं NISM चं इन्स्टिट्यूट आहे. इंटरेस्टेड स्टुडंट्स कॅन विजिट दॅट NISM सेंटर. आमच्या कॉलेजला इंदिरामध्ये आम्ही त्यांचं सेशन वगैरे पण अरेंज केलेलं. सो युअर कॉलेज ऑल्सो कॅन ट्राय फॉर दॅट. अँड पर्टिक्युलरली इफ स्टुडंट इज इंटरेस्टेड ऑन हिज own, he can visit that institute, or he can Google the information for appearing the examination. One good point about this examination is that you get study material in the fees only. त्यासाठी सेपरेट पैसे द्यावे लागत नाही. The study included in the examination fees. Another point is that you can get the practice examinations also. ह्या वेबसाईटला जर तुम्ही गेला तर तुम्हाला जुन्या एक्झामिनेशनचे क्वेश्चन पेपर दिसतात. ऑल द एक्झामिनेशन्स आर MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. त्याच्यामध्ये असा कुठलाही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन नसतो. त्यामुळे I will appeal all the students that at least एक तरी मोडून द्या, particularly during your summer internship period. When your first year is done during the month of May or June, you can try to give at least for one examination. So this was up to this slide we have seen about the stock market basics. What are the stock market analysis? एक केस स्टडी आपण 5 मिनिटात बघूया. 11:25 झालेत. I will keep my promise. I will finish before 11:30. 5 मिनिटात केस स्टडी बघूया. इफ आय गेट एन ऑपॉर्च्युनिटी, भारती सरांनी मला परत कधी दिला तर मी ती केस स्टडी डिटेलमध्ये एक्सप्लेन करीन विथ द बॅलन्स शीट अँड ऑल दोज थिंग्स. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. स्टॉक मार्केटमध्ये 1980 साली एक कंपनी आली होती. 10,000 रुपये ज्या माणसानं त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले होते, त्या माणसाची पुढं काय इन्व्हेस्टमेंटची सिच्युएशन झालेली आहे ड्युरिंग लास्ट 44 years. Again, very short, but I will try to finish it in next 5 minutes. So the company has given bonus share in 1981, 1985, 1986, 1987. So you can see the 4 points. Every year the company has given a bonus share, or the company shares were gone into split. The story continued in the year 1989. Also, company gave the bonus share in the ratio of 1:1. Again, in the year 92, company has given a bonus share. Again, in the year 95, this is a real story. ही काल्पनिक story नाही. I will tell you the name of company at the end. In the 95, also company gave the bonus share. In 97, 99, 2004, 2005, again company gave the bonus. Or in the 99, it was again went into split of the shares. So the story continued further also in the year 2010, 2017 and 2019. ह्या वेळी पण कंपन्यांनी बोनस दिलेला आहे ह्या कंपनीनं. The last time when the company gave the bonus was year 2024. गेल्या वर्षी ह्या कंपनीनं बोनस दिला होता. तर ज्या माणसानं 1980 साली 1980 मध्ये ह्या कंपनीच्या IPO मध्ये 10,000 रुपये गुंतवलेले, त्या माणसाची आत्ताची इन्व्हेस्टमेंट तुम्ही बघा, इथे तुमच्या स्लाइडवर दिलेली आहे. त्या शेअरची आत्ताची किंमत आहे 300. त्याच्याकडचे शेअर्स आहेत 5,12,00,000 आणि त्याची प्रेझेंट व्हॅल्यू आहे 1,536 crores. I repeat my words, this is not the imaginary story. This is the fact. This is the real story, and the name of the company is Wipro. The students interested to dig into this, they can Google it. Power of equity, Wipro share, or history of Wipro shares dividend, or history of Wipro share bonus. All these information which we discussed right now, you will be available. ही केस स्टडी इतक्या शॉर्ट टाइम मध्ये डिस्कस करणं थोडंसं अवघड आहे, पण फक्त क्रक्स लक्षात